आपण वळूयात पारितोषिक वितरण सोहळा. आंतरशालेय आत्मरंग चित्रकला स्पर्धा ही दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी या संकुलामध्ये घेण्यात आली होती, पार पडली होती. जवळपास अनेक शाळांचा या स्पर्धेकरिता समावेश होता. 350 विद्यार्थी या स्पर्धेकरिता, चित्रकलेच्या स्पर्धेकरिता यांचा समावेश होता, सहभाग होता. आणि यातील 4 कॅटेगरीज होत्या. या 4 कॅटेगरीमध्ये आपण ही स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आली होती. या 4ही कॅटेगरीमध्ये आपण प्रथम 3 क्रमांकाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना भरघोस बक्षीस देखील आपण या ठिकाणी जाहीर केली होती आणि त्याचंच आज आपण या ठिकाणी वितरण करणार आहोत. त्या विद्यार्थ्यांचं कौतुक आणि गौरव करण्यासाठी आपण या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळा घेत आहोत. यामध्ये कॅटेगरी ए आणि बी, कॅटेगरी ए मध्ये प्री प्रायमरी टू सेकंड पर्यंतची ही विद्यार्थी होते. त्यानंतर कॅटेगरी बी मध्ये 3rd to 5th पर्यंतचे विद्यार्थी होते. सी मध्ये 6 to 8 स्टँडर्ड पर्यंतचे विद्यार्थी होते आणि कॅटेगरी डी मध्ये 9 to 12 असे एकूण 4 कॅटेगरीमध्ये हे सर्व जी स्पर्धा होती, आत्मरंग चित्रकला स्पर्धा, ज्याचं पारितोषिक वितरण समारंभ आपण या ठिकाणी करतो. यामध्ये पहिली कॅटेगरी जी होती ए कॅटेगरी, यामध्ये प्रथम क्रमांक जो विद्यार्थी आहे तो आहे आरुष विजय राव. आत्ममालिक इंग्लिश मीडियम स्कूल अंबईचा हा विद्यार्थी आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आणि त्याला आपण मंचकावर बोलूयात. रोख रक्कम 1111, त्याचप्रमाणे आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र आपण मान्यवरांच्या हस्ते त्याला प्रदान करूयात. विजय राव, एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आत्मरंग चित्रकला स्पर्धा कॅटेगरी ए चा हा प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी आहे. यानंतर द्वितीय क्रमांकाचा विद्यार्थी असेल जीत विजय आकरे. द्वितीय क्रमांक आहे कॅटेगरी ए मध्ये जीत विजय आकरे. आत्ममालिक इंग्लिश मीडियम स्कूल अंबई, कॅटेगरी ए चा हा विद्यार्थी जीत विजय आकरे. या सर्व छोट्या कलाकारांचं चित्रकले स्पर्धेमध्ये जे क्रमांक आले या सर्वांचं आपण या ठिकाणी मान्यवरांच्या समवेत मान्यवरांच्या शोभा हस्ते आपण त्यांचा कौतुक आणि गौरव या ठिकाणी करत आहोत. तृतीय क्रमांक आहे आरांता मनोज पाटील. एडू स्मार्ट स्कूल वाडा, आरांता मनोज पाटील. कॅटेगरी ए ची ही विद्यार्थी एडू स्मार्ट इंग्लिश मीडियम स्कूल वाडा. त्यानंतर या स्पर्धेकरिता या कॅटेगरी ए मध्ये कॉन्सोलेशन अर्थात उत्तेजनार्थ देखील बक्षीस ठेवण्यात आली होती. ती देखील आपण या ठिकाणी देत आहोत. विनया सचिन पारधी, हृदयी कल्पेश जाधव, राहुल कमलेश वणकर, रुही रुघवेंद्र सिंह आणि सिद्धी बलराम कहोजे या विद्यार्थ्यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचकावर येणार आहात. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण उत्तेजनार्थ पारितोषिक या ठिकाणी स्वीकारणार आहात. विनया सचिन पारधी, आत्ममालिक इंग्लिश मीडियम स्कूल अंबई, हृदयी कल्पेश जाधव, त्याचप्रमाणे राहुल कमलेश वनकर, रुही रुघवेंद्र सिंग आणि सिद्धी बलराम कणोजे आत्ममालिक इंटरनॅशनल स्कूल आघेचे मधून विद्यार्थी आहेत. यांना देखील आपण आजही शाखेचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित नाहीयेत, त्यांचे प्राचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत, ते त्यांचा सन्मान या ठिकाणी स्वीकारणार आहेत. कैलासजी थोरात साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. विनया सचिन पारधी, हृदयी कल्पेश जाधव, राहुल
कमलेश बनकर, रुही ऋग्वेंद्र सिंग आणि सिद्धी बलराम कणोजे हे 5 विद्यार्थी जे उत्तेजनार्थ कॅटेगरी ए मध्ये ज्यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी घेतला जातोय, केला जातोय. आत्मविश्वास सोहळा 2026 च्या या शुभ सोहळ्यामध्ये यानंतर कॅटेगरी बी चे विद्यार्थी आहेत जे कॅटेगरी बी होती, अर्थातच 3rd स्टँडर्ड टू 5th स्टँडर्ड. यामध्ये प्रथम क्रमांक आहे तन्मयी महेंद्र फोडसे, आत्ममालिक इंटरनॅशनल स्कूल अगई. अगईची ही विद्यार्थिनी तन्मयी महेंद्र फोडसे. अगईचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित नाहीयेत, मात्र या ठिकाणी कैलासजी थोरात साहेब अगई शाखेचे प्रिन्सिपल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडे हा सन्मान सोपवण्यात येतोय. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक होती राजरत्न चंद्रमणी बोधारे, आत्ममालिक इंटरनॅशनल स्कूल अघईची ही देखील विद्यार्थिनी. द्वितीय क्रमांक आहे राजरत्न चंद्रमणी बोधारे. तृतीय क्रमांक आहे नैतिक हेमंत पाटील, आत्ममालिक इंग्लिश मीडियम स्कूल अंबई. नैतिक हेमंत पाटील कॅटेगरी बी चा हा विद्यार्थी मंचकावर यायचा आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक या ठिकाणी स्वीकारणार आहात. रोख रक्कम 555 तृतीय क्रमांक, त्याचप्रमाणे आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र. नैतिक हेमंत पाटील आपण लाईव्ह स्क्रीनवर देखील पाहू शकता. 3rd प्राइज कॅटेगरी बी चा हा विद्यार्थी, आत्मरंग ड्रॉइंग कॉम्पिटिशन. त्याचप्रमाणे कॅटेगरी सी चे विद्यार्थी आहेत शिवानी संजय पांडे, प्रथम क्रमांक, भावना देवी भगवान सांबरे स्कूल झडपोली. उपस्थित असेल विद्यार्थिनी लगेचच मंचकावर उपस्थित व्हायचं आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक आहे अर्णव अविनाश पाटील, डॉन बॉस्को स्कूल नवी मुंबई. अर्णव अविनाश पाटील. तृतीय क्रमांक आहे स्वप्नील विजय म्हस्कर, आत्ममालिक इंटरनॅशनल स्कूल अगई. तृतीय क्रमांक स्वप्नील विजय म्हस्कर, आत्ममालिक इंटरनॅशनल स्कूल अगई. त्याचप्रमाणे विद्यार्थी आहेत अन्वेष अमोल वाघमारे, यांती संजय पाटील, श्रेया दिनेश सांबरे, जिशा संदीप पाटील, मनश्री अरविंद पाटील हे देखील उत्तेजनार्थ विद्यार्थी आहेत. यांनी देखील मंचकावर उपस्थित व्हायचं आहे. एकत्रित अन्वेष, यांती, श्रेया, जिशा, मनश्री. यानंतर कन्सोलेशन मध्ये तनुश्री मयूर पाटील, भावनादेवी भगवान सांबरे स्कूल झडपोली. त्यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. मयूर पाटील सर यांना विनंती असेल आपण आपल्या मुलीचं या ठिकाणी पारितोषिक स्वीकारणार आहात. तनुश्री मयूर पाटील. मयूर पाटील, आदरणीय मयूर पाटील सर आपण आपल्या मुलीचं या ठिकाणी पारितोषिक स्वीकारणार आहात. यानंतर कॅटेगरी डी यामध्ये विक्रांत कृष्णकांत कोयंडे, आत्ममालिक इंग्लिश मीडियम स्कूल अगई, प्रथम क्रमांक. विक्रांत कोयंडे कॅटेगरी डी, अर्थातच 9 to 12 ची ही कॅटेगरी होती. आपण लाईव्ह स्क्रीनवर पाहतो. विक्रांत कृष्णकांत कोयंडे. फर्स्ट प्राइज रुपये, रोख रक्कम 1666 रुपये आणि आकर्षक चषक, त्याचप्रमाणे प्रमाणपत्र हे मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान केलं जातंय. विक्रांत कृष्णकांत कोयंडे.
चिन्मयी अनिल गुरव आत्मा मलिक इंग्लिश मीडियम स्कूल अगई द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक अतुल सतीश काटेला आत्मा मलिक इंग्लिश मीडियम स्कूल अंबई तृतीय क्रमांक कॅटेगरी डी. तृतीय क्रमांक कॅटेगरी डी अतुल काटेला या ठिकाणी उपस्थित होतोय. सर्व आत्मरंगाचे प्राइज मिळालेले विद्यार्थी मंचकाच्या डाव्या बाजूला येतील. त्याचप्रमाणे कॉन्सोलेशनचे विद्यार्थी आहेत प्रतीक प्रभू कासट, प्रणव विनोद वळवी यांनी देखील मंचकावर उपस्थित व्हायचं आहे. आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल अंबई प्रतीक प्रभू कासट, प्रणव विनोद वळवी. सर्व आत्मरंगाचे जे पारितोषिक मिळालेले विद्यार्थी आहेत ते मंचकाच्या डाव्या बाजूला येणार आहेत. त्याचप्रमाणे कॅटेगरी बी मध्ये जिशा संदीप पाटील ही देखील उत्तेजनार्थ आहे. जिशा संदीप पाटील हिचा देखील सन्मान त्या ठिकाणी आपण करतोय. जिशा संदीप पाटील. यानंतर आपण क्रीडा स्पर्धांचे या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळा करतोय. जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धा अंडर 14 चे बॉईज. सर्वांना विनंती असते जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धा अंडर बॉईजचा हा संघ आपण पाहू शकता. प्रथम स्थान ज्यांचं डिस्ट्रिक्ट लेवलला हॉकी स्पर्धेमध्ये ज्यांनी विजेतेपद प्राप्त केलं तेच हा ग्रुप आपण या ठिकाणी मंचकावर पाहतोय. सर्वांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत एक सुंदर छायाचित्र त्यांच्या समवेत प्रमाणपत्र अंडर 14 चे बॉईज आपण पाहतोय. यानंतर अंडर 17 बॉईज फर्स्ट प्लेस जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धा अंडर 17 बॉईज मंचकावर उपस्थित होत आहेत. अंडर 17 चे बॉईज आपण पाहतो लाईव्ह स्क्रीनच्या माध्यमातून. अंडर 17 चा हा संघ आपल्या समोर येताना आपण पाहतोय. हॉकी स्पर्धा पहिल्या स्थानावर जे संघ राहिलेले आहेत यांचं गुणगौरव यांचं कौतुक आपण या करत आहोत. आजच्या या आत्मविस्तार सोहळ्याच्या माध्यमातून आपण या सर्व विद्यार्थ्यांचा गौरव करत आहोत. यानंतर आपल्या समोर येतील अंडर 19 बॉईज. अंडर 19 बॉईज अंडर 19 बॉईज प्रथम स्थानावर जे राहिले तो हा संघ आपल्या समोर येताना पाहतोय आपण. जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेचा हा प्रथम स्थानावर राहिलेला आपण संघ पाहतोय. अंडर 19 चा हा संघ मुलांचा. अंडर 17 जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धा 17 वर्ष वयोगटातील ह्या मुली आपण पाहतोय ज्या प्रथम स्थानावर राहिल्या जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेमध्ये.
वर्ष वयोगट प्रथम स्थान चौदा वर्ष वयोगट बॉईज प्रथम स्थानावर राहिलेत. जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धा आतापर्यंत आपण 5 हे संघ पाहिले जे जिल्हा स्तरावर हॉकी स्पर्धेमध्ये विजेते होते. आता आपण पाहतोय हँडबॉल स्पर्धा आणि हँडबॉल स्पर्धेचा हा 14 वर्ष वयोगटातील हा संघ आपण पाहतोय. प्रथम स्थान 17 वर्ष वयोगटातील विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धा 3 संघ जे जिल्हा स्तरावर प्रथम स्थानावर स्पर्धेचा विजेता संघ प्रथम स्थानावर राहिलेला हा संघ 19 वर्ष वयोगटाचा संघ आपण पाहतोय मंचकावर. सतरा वर्ष वयोगटातील मुलं ही खो खो या स्पर्धेत देखील जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा या स्पर्धेचं ज्यांनी नेतृत्व केलं आणि प्रथम स्थानावर राहिला गेला तो संघ अर्थातच 17 वर्ष वयोगटातील हे मुलं. फर्स्ट सेकंड थर्ड चे सर्वच विद्यार्थी आहेत त्या सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी मंचकावर आमंत्रण करेल. प्रणय दलवी, रुद्र भोये, गौतम सातवी, विक्रांत रावते, चेतना धडपे, भक्ती पडवले, वैष्णवी वाडू, सोनम भोनार, अश्विनी भुसारा, रिया महाले, दक्षता कानात, साक्षी आंबात हे सर्व 12 विद्यार्थी अर्थातच तायक्वांदो स्पर्धा जिल्हास्तरीय फर्स्ट सेकंड थर्ड चे सर्वच विद्यार्थी. होता जो रनिंग, लॉंग जंप आणि थ्रो बॉल याची स्पर्धा ही नवी मुंबई या ठिकाणी पार पाडली होती. ॲथलेटिक किड्स क्लबच्या वतीनं ही स्पर्धा घेण्यात आली होती आणि या स्पर्धेमध्ये विभाग स्तरावर जो दुसरा राहिला आणि जिल्हा स्तरावर जो प्रथम होता तो हा विद्यार्थी आपण समोर पाहतोय वेदांत रावते. हे सर्व जी बक्षिसं होती ही आपण पाहिली ही सर्व क्रीडा स्पर्धांची पारितोषिकं होती. यानंतर एलिमेंटरी परीक्षा अर्थातच 23 विद्यार्थी जे आहेत त्या सर्वांनाच विनंती असेल आपण सर्वांनी एलिमेंटरीचे जे विद्यार्थी आहेत अर्थातच या 23 विद्यार्थ्यांपैकी 6 विद्यार्थी हे ए ग्रेडने पास झालेत. त्यानंतर 13 विद्यार्थी हे बी ग्रेडने पास झालेले विद्यार्थी आहेत आणि 4 विद्यार्थी हे सी ग्रेडने पास झालेले आहेत. हे सर्वच विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा पास झालेले असे हे 23 विद्यार्थी आपण पाहतोय.
शिष्यवृत्ती परीक्षा 2024-25 चे हे विद्यार्थी होते आणि त्यातील हे 16 विद्यार्थी आपण पाहतोय जी गोल्ड मेडलिस्ट विनर आहेत मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड स्पर्धा. आपण पुनश्च एकदा आसनस्थ होणार आहात. आपण आघाई शाखेचे जे पारितोषिक आहोत या विद्यार्थ्यांचे ते आपण एकत्रितरित्या या ठिकाणी कैलासजी थोरात सरांकडे आपण सुपूर्द करत आहोत. उमेश जाधव साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या समवेत कैलासजी थोरात साहेब आपण या आगाई शाखेचे जे विद्यार्थी आहेत जे आत्मरंग स्पर्धा 2025-26 च्या स्पर्धेमध्ये जे कन्सोलेशन आणि विजेते विद्यार्थी होते त्यांना आपण हे ट्रॉफी त्यांचं पारितोषिक आपण आगाई शाखे या इंग्रजी माध्यम बक्षीस वितरण
पारितोषिकानंतर अगदी 2 मिनिटांमध्ये आपण पारितोषिक घेतोय मराठी माध्यमाचे की ज्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये 4-5 मराठी माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत की जे विभाग पातळीवर गेले होते, यामध्ये दीक्षा विलास जाधव ही लांब उडीमध्ये जिल्ह्याला प्रथम येऊन तिची विभाग पातळीवर निवड झाली। त्याचबरोबर 400 मीटर धावण्यामध्ये सुद्धा पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रथम येऊन विभाग पातळीवरती निवड झालेली अशी विद्यार्थिनी दीक्षा जाधव मंचकावर आलेले। विनंती आहे सर्व मान्यवरांना आपल्या शुभ हस्ते आपण या विद्यार्थिनीला गुणगौरव करणार आहात। अत्यंत चलाक अशी धावपट्टू दीक्षा जाधव, त्याचबरोबर तिचीच लहान बहीण प्रिया जाधव हिने सुद्धा 200 मीटर धावण्यामध्ये जिल्हा स्तरावरती तृतीय क्रमांक पटकावलेला आहे। प्रिया जाधव संघातून ज्याने या आपल्या शाळेचं नव्हे तर जिल्ह्याचं नेतृत्व केलं असा तेजस बरफ हा विद्यार्थी अतिशय चाणाक्ष कॅरमपट्टू। जिल्ह्यामधून विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा इस्कॉन मार्फत आयोजित केल्या जातात। यामध्ये श्रद्धा बाळाराम तांडेल, रवीना सुरेंद्र कुमार सहनी, दिव्या दिनेश गोवारी आणि राजकुमार राजेश्वर सहनी या सर्व विद्यार्थ्यांनी समोर यायचे। इस्कॉन मार्फत आयोजित केलेल्या आपला बहुमान आपला सन्मान सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते होतो आहे। MMS आर्थिक दुर्बलदृष्ट्या घटक विद्यार्थ्यांसाठी एक शिष्यवृत्ती आयोजित केली जाते। ही 9वीच्या वर्गामध्ये घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा प्रति वर्षी 12,000 याप्रमाणे 9वी 10वी 11वी 12वी 4 वर्ष सतत विद्यार्थ्यांना तब्बल 48,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जातं आणि यामध्ये आपल्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी बहुमान मिळवलेला आहे। यामध्ये संगिनी प्रफुल्ल पाटील आणि जीत विनोद डबके असे 10वीचे 2 विद्यार्थी आहेत। या दोन्ही विद्यार्थ्यांनी मंचकावरती यायचं आहे। आपला सन्मान आपला बहुमान आपण सर्व मान्यवरांच्या हस्ते स्वीकारतो आहोत। संगिनी प्रफुल्ल पाटील आणि जीत विनोद डबके या 2 विद्यार्थ्यांना ह्या NMM परीक्षेमध्ये बहुमान प्राप्त झालेला आहे।